नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील साहेबराव गायकवाड व बाकी आमचे सर्व नगरसेवक यांनी एकत्रित येऊन इथल्या ज्या मोकळ्या जागेमध्ये एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे। या ठिकाणी अभ्यासिका जी त्यांनी बांधकाम केलेलं आहे, या अभ्यासिकाचा नेहमीच वापर होतोच आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जवळपास 18 तास विद्यार्थ्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सातत्याने अभ्यासाचा त्यांचा उपक्रम हा सुरू ठेवलेला आहे। आणि एक नवीन पायंडा हा नांदेड शहरामध्ये पाडला जात आहे की तिथे उत्साहामध्ये लोक नाचतात, जयंती साजरी करतात, पण जयंतीच्या साजरी करत असताना अभ्याससुद्धा बरोबर झालेला आहे। म्हणजे 18 तास अभ्यास या ठिकाणी मुलांनी करून एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे की ज्या पद्धतीने आपल्याला बाबासाहेबांनी जी शिकवण दिली आहे की शिका, संघर्ष करा, संघटित राहा, त्याच विचारधारेला अनुसरून या ठिकाणी मुलांना अभ्यास करण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे। मुलं अभ्यास करत आहेत आणि मला खात्री आहे की त्या गांभीर्याने त्यांनी जे हातकाम हाती घेतलेलं आहे त्याचा नेट रिझल्टसुद्धा जो आपण पाहाल आगामी काळामध्ये चांगल्या मेरिटमध्ये उत्तीर्ण होतील। आणि इथले अनेक विद्यार्थी आज मुंबई, पुण्यामध्ये एक चांगला पगार मिळतोय त्यांना, अशा उत्तम अभ्यास करून ते उत्तीर्ण झालेले आहेत। त्यामुळे मला वाटतं शिक्षणाचा पाया हा अतिशय महत्त्वाचा आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हणून त्या ठिकाणी उल्लेख बाबासाहेबांनी जे केलेला आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी साकार होत असताना आपण पाहत आहोत। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि त्यांना या ठिकाणी नांदेडच्या महाराष्ट्र समस्त जनतेच्या वतीने अभिवादन करून त्यांचा शक्ती, त्यांची ऊर्जा, त्यांनी जे शिकवण महाराष्ट्राने देशाला दिलेली आहे आणि संविधान विशेषतः जे देशाला दिलं आहे हे कधीही एक ताकद आणि एक मजबूतीने या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याकरता एक फार मोठी उपक्रम हा देशामध्ये आम्हा सर्वांना प्राप्त आहे आणि त्या अनुसरूनच राज्यातलं आणि देशातलं जे काही सरकार आहे ते आगामी काळात वाटचाल करत आहे। सर्वांना सर्वप्रथम माझा मानाचा जय भीम। माझं नाव निशान नामदेव गरुडकर। सहयोगनगर म्हातारामे आंबेडकर बुद्धविहार परिसरातील सहयोगनगर येथे माननीय आमचे लाडके दादा साहेबराव गायकवाड नगरसेवक यांच्या आयोजनातून या विहाराच्या अभ्यासिकेत आज 18 तास अभ्यासाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत असं याचं टाईम शेड्यूल आहे। सर्व विद्यार्थ्यांची आज एकदम चोखपणे काळजी घेतलेली आहे। त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे कमी पडू नये, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची देखील दखल आमच्या माननीय नगरसेवक साहेबराव दादा यांनी घेतलेली आहे। सोबतच आम्हाला सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या लंच ते त्यानंतर फ्रूट्स असू द्या, त्यानंतर संध्याकाळचा चहा, रिफ्रेशमेंटसाठी थोडासा ब्रेक, असं सगळं करत रात्रीच्या जेवणाची देखील त्यांनी पूर्णपणे सोयीसुविधा उपलब्ध करून दिली आहे। आणि ही अभ्यासिका आम्हाला सर्व सोयींनी आणि सर्व सुविधांनी उपलब्ध करून देऊन खरं तर दादांनी आमच्यासाठी एक खूप चांगलं, आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे। आणि नक्कीच दादाच्या या कार्यातून बाकीचे नगरसेवक आणि बाकीचे जे काही उमेदवार आहेत ते नक्कीच प्रेरणा घेऊन त्यांच्या देखील वार्डमधील असंच काहीतरी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये, त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये फायदेदायक ठरतील असे उपक्रम घेतील। माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना मी सोबतच त्यांनी त्यांचा वेळातला वेळ काढून आज आमच्या अभ्यासिकेला भेट दिली, विद्यार्थ्यांशी चर्चा केली, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत का यावर त्यांनी देखील चर्चा केली। सोबतच येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या अभ्यासिकेला अजून काही सोयीसुविधा पुरवण्यात येतील का याची देखील दखल त्यांनी घेतली आणि आम्हाला आश्वासन दिले की यानंतर भविष्यामध्ये असेच उपक्रम तुम्ही राबवत राहा आणि याला त्या गोष्टीला सरांचा पूर्णपणे पाठिंबा राहील असे त्यांनी आश्वासन दिले। यापूर्वी मी ॲक्च्युली किनवटसारख्या ट्रायबल एरियातून येतो, त्यामुळे तिथं असे उपक्रम राबविले जात नाहीत आणि ॲक्च्युली मला तर वाटतं की आमच्या किनवटला आमच्या साहेबराव दादासारखे नगरसेवक भेटावे, कारण असे जर नगरसेवक आले ना तर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षणासाठी खूप उपयुक्त गोष्टी साध्य ठरू शकतात।